डहाणू तालुक्यातील घोलवड ग्रामपंचायत हद्दीतील परडी क्रमांक 13 सर्वे नंबर 310-2 ही जागा ब्रिटिश कालापासून महार वतनाची असल्याचा दावा मोहन सुरती यांनी केला आहे. मात्र या जागेवर काही व्यक्तींनी झाडे तोडून बेकायदेशीरित्या कब्जा करत अनधिकृत बांधकाम सुरू केल्याचा गंभीर आरोप सुरती कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी तहसीलदार डहाणू यांच्याकडे बाप न्याय प्रविष्टीत असतानाही संबंधितांकडून बांधकाम सुरूच असल्याचे समोर आले आहे. घोलवड ग्रामपंचायतीने संबंधितांना नोटीस देत तत्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र या नोटिशीची अवहेलना करत बांधकाम सुरूच ठेवण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीने लावलेली नोटीसही फाडून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घोलवडचे सरपंच रवींद्र बुजड यांनी अशा अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. सुरती कुटुंबियांनीही तत्काळ बांधकाम थांबवून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई करते आणि सुरती कुटुंबियांना न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महार वतनासारख्या ऐतिहासिक व कायदेशीर हक्कांच्या जमिनींवर होणारे अनधिकृत बांधकाम थांबवणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा कायद्याचा धाक उरणार नाही. रिपोर्टर शिवप्रसाद कांबळे, वाणगाव. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपलं नाव काय? मी हिना अंकित सुरती. मोहन सुरती हे आपले कोण लागतात? मोहन मोती सुरती हे माझे सासर लागतात. सासरे लागतात. आपण जे आपल्याकडे तक्रार दिलेली आहे त्या जागेचा सर्वे नंबर वगैरे काय आहे याचे? 310/2. हे गावठण महावरतनची जागा आहे आणि त्या जागेवर मोहन एमजी केनी इराणी आणि सुधीर काडे ह्या दोघांनी मिळून आमच्या जागेवर कब्जा करून त्यांच्या घराचे बांधकाम सुरू केले आहे. आम्ही ग्रामपंचायतवर तिकडे नोटीस पण पाठवली, पण तरी ते काय त्यांची दाद देत नाही. तर आमचं हे म्हणणं आहे की ते ग्रामपंचायतकडून नाही होत असेल ना तर पोलिसांकडे जाऊन पोलीस केस करून त्यांच्यावर थोडी कारवाई करावी ही आमची विनंती. न्यायालयात काय केस वगैरे चालू केली आहे का तुम्ही? हां, आम्ही पोलीस स्टेशनवरून केस पण चालू केला आहे, तरी पण ते लोक मानत नाही. तरी पण त्यांचं सर, आपल्या घोलवड ग्रामपंचायत हद्दीतील 310/2 या जागेमध्ये मोहन सुरती यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मालकी जागा आहे आणि त्यांची केस ही न्यायालयात दाखल आहे तहसीलदारकडे. तरीसुद्धा त्या ठिकाणी बांधकाम चालू आहे. काय सांगाल? नमस्कार. माझ्याकडे मोहन सुरती आणि मोहन सुरतीचाही अर्ज आलेला आहे. त्यांनी कागदपत्र माझ्याकडे दाखल केलेले आहे आणि ज्या संबंधित तक्रार केलेल्या एमजी केकी इराणी जे जागेत आता त्या परवानगीसाठी आमच्याकडे अर्ज दाखल केला आहे, परंतु आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत मासिक सभा ज्यामध्ये निर्णय घेतले जातात ती मासिक सभा काही झालेली नाही आणि त्यांच्या म्हणण्यानुसार अर्जाचं मी थोडंसं वाचन केलं तर एक निदर्शनात असं आलं की सध्याची 7 पारे किंवा 7 पाऱ्या म्हणण्यापेक्षा त्यांनी सादर केलेल्या अर्जामध्ये 8 नंबर जोडलेला आहे आणि एक संमतीपत्र जोडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी घरदुरुस्तीसाठी आपल्याकडे मागणी केलेली आहे. तर आमच्या मासिक सभेमध्ये त्याच्यावर निर्णय घेतला जाईल. त्या घरावर संबंधित गावातील मोहन सुरती यांनी तक्रारी अर्ज दाखल केला आहे. सदरची जागा आमची आहे. तर ह्याबाबत ही दोन्ही आमच्या या सभेमध्ये सखोल स्थानिक पातळीवर तिकडे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून लोकांशी संबंधित विचारणा केली जाईल आणि दोन्ही पार्टीला दोघांचेही 7 बारे आत्ताच्या अद्यावत 7 बारे आम्ही मागून घेऊ आणि त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ की
जागा कोणाची किंवा संबंधित अधिकारी तलाठी ऑफिस आहे, महसूल खातं आहे, यांच्याकडे पण आम्ही तपास करू की नेमकं जागा ह्या संदर्भात कोणाची आहे. त्या अगर त्यांनी दुरुस्तीसाठी जर तुमच्याकडे अर्ज केलेला आहे, पण ते संबंधित जे बांधकाम आहे मोहन सुरती याच्या म्हणण्यानुसार ते बांधकाम नवीन चालू केलं आहे आणि नवीन बांधकामाची परवानगी ही ग्रामपंचायत ही देऊ शकत नाही. तसं आम्हाला तक्रारी अर्ज आम्ही आल्यानंतर ग्रामस्थांनी आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई एक नोटीस काढले की संबंधित बांधकाम त्वरित थांबावे असं करून. पण त्यांनी नाही थांबवलं तर आम्ही पुन्हा जाऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या त्यांना नोटीस काढण्यात येईल. पण नोटीस तुम्ही आता सध्या किती नोटीस काढल्या त्यांच्यावरती? आता एक नोटीस काढली. एक नोटीस काढूनसुद्धा जर ते बांधकाम थांबत नसेल तर याचा अर्थ असा होतो ग्रामपंचायतीला संबंधित व्यक्ती ही जुमानत नाही. तर आपण पोलीस प्रशासनाचा एक सपोर्ट घेऊन तर तुम्ही तिथे बांधकाम थांबवू शकतात. ते असं इथे काही होताना दिसत नाही आणि बांधकाम 24 तास डे नाईट तिथे चालू असल्याची तक्रार या ठिकाणी मोहन सुरती यांनी दिली आहे. काय सांगाल? 24 तास बांधकाम असं बोलता नाही येणार, परंतु आता आलेल्या माहितीनुसार जर काम चालू असेल तर आम्ही लगेच त्यांना पत्रव्यवहार करून आम्ही ते काम थांबवू. या ठिकाणी जर तुमच्या ग्रामपंचायतीच्या जर पत्राला जर कोणी जुमानत नसेल तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करू शकता. तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करतील का त्यांच्यावरती? नक्कीच. आम्हाला आता बघा संबंधित आता ज्या जागेच्या मी बोललो त्यानुसार आता सखोल चौकशी केल्यानंतर आम्हाला ही एकतर त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार असेल. संबंधित लोकांनी तक्रार केल्यानंतर लगेच आम्ही तक्रारच्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा किंवा नोंदवू शकत नाही. आम्हाला दोन्हीकडून कागदपत्र तपासणी करावी लागेल. ते केल्यानंतर लगेच आम्ही कारवाई करू. सदर जागा ही महार वतनची आहे. ही महार वतन जागा ही इराणीच्या नावावर किंवा कोण काळे नावाचा कोणतरी व्यक्ती आहे या काळे नावाच्या व्यक्तीच्या नावावर वगैरे होऊ शकत नाही. तर ह्या ते सातबारा त्यांचा कसा काय आला, कसा काय त्यांनी जर सातबारा आपल्याकडे सादर केला? विभागीय महसूल खात्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे माझ्या बोलण्यात काही योग्य राहणार नाही. त्याच्यामुळे तो संबंधित प्रश्न त्यांच्यावर. या संबंधित जे बांधकाम चालू त्या जागेवर ते संबंधित आपल्या लोकांची नावं काय आहेत, पूर्ण नाव त्यांचं काय जे त्या ठिकाणी बांधकाम करत आहेत? आत्ता आम्हाला त्यांनी ओमजी केकी इराणी यांच्या नावाने आमच्याकडे अर्ज दाखल केलेला आहे बांधकामासाठी आणि एक दुरुस्तीसाठी परवानगी दिलेली आहे. पण ते मागणी केली त्यांनी. पण दुरुस्ती सध्या ती नाही आहे, ती नवीनच बांधकाम आहे. हे आपल्या निदर्शनात आलं असेल. मी 2 दिवस आता मीटिंगमध्ये पुण्याला बाहेर होतो, त्याच्यामुळे काय बघितलं नाही. परंतु मी आज तुमच्या आल्याने आम्हाला एक निदर्शन आलेलं आहे. तर आम्ही स्थानिक पातळीवर जाऊन तपास करू, त्याच्यावर लगेच त्याच्यावर चौकशी करून कारवाई करू.